नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 1 अंकेक्षणाची प्रस्तावना तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया यामधील शेवटचा भाग म्हणजेच अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्याख्यानात आपण अंतर्गत तपासणी म्हणजे काय हे आपण बघितलं. अंतर्गत तपासणी म्हणजे कार्यालयीन कामकाजाचे अशा प्रकारचे संघटन करणे की ज्यामुळे चुका व अफरातफर ही होण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम इतर कर्मचाऱ्यांद्वारे स्वतंत्रपणे तपासले जाईल यासाठी प्रत्यक्ष व्यवहारात आणलेली सतत हिशोब तपासणी पद्धती म्हणजेच अंतर्गत तपासणी होय. याचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर आपण अंतर्गत तपासणीचे उद्दिष्ट, अंतर्गत तपासणीचे फायदे तसेच अंतर्गत तपासणीच्या मर्यादा सुद्धा बघितल्या. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय, इंटरनल ऑडिट. हिशोबाची पुस्तके, प्रमाणने म्हणजेच व्हाउचर आणि त्या संबंधीची कागदपत्रे यांची स्वतंत्ररित्या तपासणी करणे म्हणजे अंकेक्षण होय. हे कार्य स्वतंत्र आणि वैधानिक मान्यता अंकेक्षक पार पडित असतो. तथापि जेव्हा संघटना स्वतःहून एखाद्या स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करते तेव्हा त्यास अंतर्गत अंकेक्षण असे म्हणतात. साधारणपणे मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये यासाठी स्वतंत्र अंतर्गत अंकेक्षण विभाग कार्यरत असतो आणि तो याच्यावर नियंत्रण ठेवतो. अनेक वेळा व्यवसाय संस्था पगारी सेवकांची अंकेक्षक म्हणून नेमणूक करतात. असे पगारी अंकेक्षक त्या संस्थेच्या हिशोब पुस्तकांचे जमा खर्चांचे अंकेक्षण करतात. हिशोबातील चुका, लबाडी, अफरातफरी, दोष, त्रुटी, अनियमितता इत्यादी शोधून काढतात. अशा अंकेक्षकांनी केलेली अंकेक्षणाला अंतर्गत अंकेक्षण असे म्हणतात. तर अशा अंकेक्षणास अंतर्गत अंकेक्षक म्हणजेच इंटरनल ऑडिट असेही म्हणतात. ज्या व्यवसाय संघटनेत विशिष्ट प्रकारचे संघटन असते, कामाचा व्याप खूप मोठा असतो, व्यवसायाचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात व व्यवसायातील व्यवहारांच्या नोंदी अनेक कर्मचारी करीत असतात, अशा व्यवसाय संस्थेत कायमस्वरूपी अंतर्गत अंकेक्षकाची नेमणूक करून अंकेक्षकाचे कार्य केले जाते. आता आपण बघूया अंतर्गत अंकेक्षणाच्या व्याख्या. नंबर 1, प्राध्यापक मेघे अंतर्गत अंकेक्षणाबद्दल म्हणतात, अंतर्गत अंकेक्षण म्हणजे सतत वित्तीय हिशोबांचे सूक्ष्म दृष्टीने अवलोकन करणे आणि त्यासाठी पूर्ण पगारी कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे होय, म्हणजेच अंतर्गत अंकेक्षण. द इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनल ऑडिटर USA यांच्या मते अंतर्गत अंकेक्षण म्हणजे व्यवसायाचे हिशोब, वित्तीय आणि इतर कार्य यांचे स्वतंत्ररित्या परीक्षण करणे आणि व्यवस्थापनास प्राथमिक माहितीच्या स्वरूपात सेवा देणे म्हणजेच अंतर्गत अंकेक्षण होय. अंतर्गत अंकेक्षण हा कंपनीचा पूर्ण वेळ आणि पूर्ण पगारी कर्मचारी असतो. पहिल्या वाक्यात प्राध्यापक मेघे म्हणतात, अंतर्गत अंकेक्षण म्हणजे सतत वित्तीय हिशोबांचे सूक्ष्म दृष्टीने अवलोकन करणे. अंतर्गत अंकेक्षण म्हणजे सतत वित्तीय हिशोबांचे सूक्ष्म दृष्टीने अवलोकन करणे आणि यासाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे. ही पहिल्या व्याख्यात म्हणजे ज्याचा अर्थ काय की सतत आणि सूक्ष्म दृष्टीने ज्या वित्तीय गोष्टी आहेत म्हणजे हिशोबाच्या गोष्टी, बॅलन्स शीट्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतील, ट्रेडिंग अकाउंट असतील, यांचं काय बारीक म्हणजे सूक्ष्म दृष्टीने त्याचं निरीक्षण करणे, अवलोकन करणे, त्याचं ॲनालिसिस करणे आणि त्यासाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे. द इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनल ऑडिटर USA यांच्या मते अंतर्गत अंकेक्षण म्हणजे व्यवसायाचे हिशोब, वित्तीय आणि इतर कार्य यांचे स्वतंत्ररित्या परीक्षण करणे आणि व्यवस्थापनास प्राथमिक माहितीच्या स्वरूपात सेवा देणे होय. वरील व्याख्यानामध्ये अंतर्गत अंकेक्षणाच्या स्वतंत्र स्थानावर भर दिला आहे. अंतर्गत अंकेक्षण कंपनीचा पूर्ण वेळ, पूर्ण पगारी कर्मचारी असतो. तथापि हे नेहमीच खरे नसते. कंपनीमध्ये स्वतंत्र अंतर्गत अंकेक्षण विभाग असू शकतो व त्याचे कार्य हिशोब तपासणीचे असते. काही वेळेस स्वतंत्र अंतर्गत अंकेक्षणास मोबदला देऊन व्यवसायाच्या हिशोब तपासणीचे कार्य करून घेतले जाते.
विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघूया अंतर्गत अंकेक्षणाची उद्दिष्टे. नंबर 1, व्यवसायाची सुरक्षितता. व्यवसाय संस्थेच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेचे संरक्षण करणे तसेच व्यवसायाच्या भांडवलाची सुरक्षितता राखणे हे अंतर्गत अंकेक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. नंबर 2, व्यवहारांची पडताळणी करणे. व्हेरिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्स. प्रत्यक्ष व्यवहार झाले आहेत की नाही हे पडताळून पाहणे हे अंतर्गत अंकेक्षणाचे आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. बऱ्याच संस्थांमध्ये अनेकदा फक्त कागदोपत्री व्यवहार दाखवले जातात आणि त्यासाठी व्यवहारांची पडताळणी करणे हे खूप महत्त्वाचे असते आणि हे उद्दिष्ट अंतर्गत अंकेक्षणामुळे पूर्ण होते. नंबर 3, रचनात्मक मूल्यमापन करणे. संस्थेने ठरवलेल्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी कितपत व कशा प्रकारे होत आहे हे पाहणे. बऱ्याचदा ध्येय धोरणे कागदावरच राहतात व अंमलबजावणी वेगळ्या प्रकारे चाललेली असते. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं तर संस्थेने ठरवलेली ध्येय धोरणांची अंमलबजावणी ही बरोबर होते की नाही आणि कशा प्रकारे होते हे पाहण्याच्या दृष्टीने सुद्धा रचनात्मक मूल्यमापन करणं गरजेचं आहे आणि रचनात्मक मूल्यमापन होणे हे अंतर्गत अंकेक्षणाचं एक उद्दिष्ट आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, ध्येय धोरणे हे कागदावरच अवलंबून राहतात, त्याची अंमलबजावणी वेगळ्या प्रकारे चाललेली असते. म्हणजे कागदावर एक आणि अंमलबजावणी वेगळ्या प्रकारे, आणि हे मूल्यमापन होणं म्हणजेच अंतर्गत अंकेक्षणाचं एक उद्दिष्ट पूर्ण होण्यासारखं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया अंतर्गत अंकेक्षणाची व्याप्ती. अंतर्गत अंकेक्षण कामात पुढील बाबींच्या पुनरावलोकनाचा समावेश होतो. नंबर 1, अंतर्गत नियंत्रण प्रणाली आणि कार्यपद्धती. व्यवसाय संघटनेची अंतर्गत नियंत्रण प्रणाली व्यवसाय संघटनेच्या संरचनेच्या आराखड्याप्रमाणे आहे किंवा नाही हे अंतर्गत अंकेक्षकाला निश्चित करावे लागते. शक्यतो नियंत्रण कामकाज कार्यात समाविष्ट असले पाहिजे. प्रत्येक नियंत्रणाचे पुनरावलोकन आणि विश्लेषण त्याच्या खर्चाच्या आणि फायद्याच्या दृष्टिकोनातून होणे गरजेचे असते. नंबर 2, मालमत्तेचा ताबा आणि संरक्षण यांचे पुनरावलोकन. अंतर्गत अंकेक्षकाला सर्व मालमत्ता योग्य प्रकारे हिशोबामध्ये दिसत असल्याची खात्री करून घेण्याच्या उद्देशाने अंतर्गत नियंत्रण प्रणालीचे पुनरावलोकन करावे लागते. चोरी, आग इत्यादीपासून मालमत्तेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कोणती साधने वापरण्यात आलेली आहेत याचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे अदृश्य मालमत्तेच्या संदर्भातील नियंत्रण प्रणालीचेही त्याने पुनरावलोकन करणे आवश्यक असते. नंबर 3, धोरणे, योजना, कार्यपद्धती आणि नियम यांची पूर्तता केल्याचे पुनरावलोकन. अंतर्गत अंकेक्षकाला हे तपासून पाहावे लागते की व्यवस्थापनाकडे त्याची धोरणे, योजना, कार्यपद्धती इत्यादी बाबतची माहिती संबंधितांना देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे किंवा नाही. प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणारी माहिती त्याची जबाबदारी आणि अधिकाराला पुरेशी असणे आवश्यक असते. नंबर 4, माहिती संबंधित आणि विश्वसनीय असल्याचे पुनरावलोकन. व्यवस्थापनाला आणि इतर बाह्य घटकांना देण्यात आलेली वित्तीय आणि कामकाजासंबंधीची माहिती विश्वसनीय आहे हे तपासून पाहण्यासाठी व्यवसाय संघटनेच्या माहिती प्रणालीचे पुनरावलोकन करावे लागते. अहवालाची वारंवारता आणि वेळ याबाबत त्याला पुनरावलोकन करावे लागते. नंबर 5, व्यवसाय संघटना संरचनेचे पुनरावलोकन. अंतर्गत अंकेक्षकाला व्यवसाय संघटनेच्या संरचनेचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. संघटनेची संरचना संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य आहेत किंवा नाही हेही त्याला पाहावे लागते. त्याचप्रमाणे वाटून देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने योग्य आहेत हे पण त्याला बघावे लागते. म्हणजे त्याचाच अर्थ काय, जी जबाबदारी वाटून दिली आहे ती जबाबदारी व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने योग्य आहेत किंवा नाही हे पण त्याला बघावे लागते. नंबर 6, संसाधनांचा वापराचे पुनरावलोकन. संसाधनाचा योग्य वापर होतो किंवा नाही याचे अंतर्गत अंकेक्षकाला पुनरावलोकन करावे लागते. नंबर 7, व्यवसाय संघटनेच्या ध्येय आणि उद्दिष्टपूर्तीचे पुनरावलोकन. अंतर्गत अंकेक्षकाला व्यवसाय संघटनेची सर्व उद्दिष्टे स्पष्टपणे प्रतिपादित केलेली असून ती पूर्ण करण्याजोगी आहेत याचे पुनरावलोकन करावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून आपल्याला अंतर्गत अंकेक्षणाची जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती लक्षात येईल. पुढे आपण बघूया अंतर्गत अंकेक्षणाचे फायदे.
अंतर्गत अंकेक्षणाचे फायदे हे पुढील प्रमाणे सांगता येतील. नंबर 1, हिशोब लेखनाबाबत तसेच आर्थिक व्यवहाराबाबत कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळते. नंबर 2, व्यवसायातील आर्थिक व्यवहार होणाऱ्या चुका व नियमबाह्य व्यवहार वेळेत दुरुस्त करण्यात येतात. नंबर 3, व्यवसायाच्या मालमत्तेच्या उपयोगात व्यवसायाच्या हितासाठी केल्या जाऊ शकतात. व्यवसायाच्या मालमत्तेचा उपयोग व्यवसायाच्या हितासाठी केला जाऊ शकतो. नंबर 4, व्यवसायाच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण आणि मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकते. नंबर 5, व्यवसायातील चुका, अपराधापर व लबाड्या यांना आळा बसतो. नंबर 6, व्यवसायातील कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव पडतो व त्याची कार्यक्षमता वाढीस लागते. आणि नंबर 7, व्यवसायाची वार्षिक हिशोबपत्रके वेळेवर व अचूक करता येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही अंकेक्षणाचे फायदे बघितले त्याच्यामध्ये हिशोब लेखनाबाबत आर्थिक व्यवहारांबाबत कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळते. नंबर 2, व्यवहारात होणाऱ्या चुका आणि नियमबाह्य व्यवहार हे वेळीच दुरुस्त करता येतात. नंबर 3, व्यवसायाच्या मालमत्तेच्या उपयोगात व्यवसायाच्या हितासाठी केला जाऊ शकतो. नंबर 4, व्यवसायाच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण आणि मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकते. व्यवसायात होणाऱ्या चुका, अपराधापर आणि लबाड्या यांना वेळीच आळा बसतो आणि व्यवसायातील कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव पडतो आणि त्यांची कार्यक्षमताही वाढीस लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वार्षिक हिशोबपत्रके हे वेळेवर व अचूक तयार केली जाऊ शकतात. अंतर्गत अंकेक्षणाचे दोष. विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत अंकेक्षणाचे दोष पुढील प्रमाणे. नंबर 1, आकारमानाने लहान असलेल्या व्यवसाय संस्थांना आर्थिकदृष्ट्या या पद्धतीचा अवलंब करणे शक्य नसते. ज्या व्यवसाय संस्थेचा आकार लहान आहे किंवा छोट्या व्यवसाय संस्था आहे त्यांना अंतर्गत अंकेक्षण ही पद्धत वापरणं शक्य नसतं, कारण ही पद्धत खर्चिक आहे. नंबर 2, अंतर्गत अंकेक्षण पद्धतीत विशिष्ट कार्यक्षमतेच्या व्यक्तींच्या नेमणुका कराव्या लागतात, त्यामुळे खर्चाचे प्रमाणही वाढते. नंबर 3, अंतर्गत अंकेक्षण होत असल्यामुळे बऱ्याच वेळा अंकेक्षक या तपासणीवर अवलंबून राहतो, त्यामुळे काटेकोरपणे हिशोब तपासणीच्या कार्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. नंबर 4, हिशोब खात्यातील झालेल्या चुका दुरुस्ती होणार असल्याचे जाणीवेने हिशोब खात्यातील कर्मचारी हे निष्काळजीपणा दाखवतात. हा सुद्धा एक दोष आहे, कारण त्यांना माहिती आहे की समजा एखादी चूक जर झाली तर नंतर पुढची दुरुस्त होणारच आहे आणि त्याच्यामुळे ती जर चूक झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा निष्काळजीपणा होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय हे बघितलं. अंतर्गत अंकेक्षणाचे अर्थ, त्याची व्याख्या, अंतर्गत अंकेक्षणाचे उद्दिष्ट, अंतर्गत अंकेक्षणाची व्याप्ती आणि त्याचबरोबर अंतर्गत अंकेक्षणाचे गुण आणि अंतर्गत अंकेक्षणाचे दोष आपण हे बघितले. स्वाध्यायामध्ये आज मी तुम्हाला देणार आहे अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय. यामध्ये तुम्हाला अंतर्गत अंकेक्षणाचा अर्थ आणि तिची व्याख्या ही अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर अंतर्गत अंकेक्षणाचे उद्दिष्ट आणि अंतर्गत अंकेक्षणाची व्याप्ती हे पण आपल्याला मुद्देसूद इथं स्पष्ट करायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं अंतर्गत तपासणी म्हणजे काय आणि आता ह्या लेक्चरला आपण बघितलं अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय. यातील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. यामध्ये तुम्ही काय लिहिणार, यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे अंतर्गत अंकेक्षण आणि अंतर्गत तपासणी यांचा अर्थ, त्यांचे स्वरूप, त्यांची व्याप्ती, त्यानंतर उद्देश, त्यांचा उपयोग, कर्मचारी. यामध्ये काय लिहिणार आहे, अंतर्गत तपासणीमध्ये तुम्ही असं लिहिणार आहे की यासाठी वेगळा असा कर्मचारी नेमावा लागत नाही, तर अंतर्गत अंकेक्षणात वेगळा आणि स्वतंत्र पगारी पूर्णवेळ कर्मचारी नेमावा लागतो. त्यानंतर चुका शोधून काढणे आणि संघटन या सगळ्या गोष्टी या अंतर्गत तपासणी व अंतर्गत अंकेक्षण यांच्या फरकामध्ये अपेक्षित आहे. आणि नंतर टिपाद्यामध्ये अंतर्गत अंकेक्षणाचे फायदे आणि अंतर्गत अंकेक्षणाचे दोष हे पण तुम्हाला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर तुम्ही माझ्या ईमेल ॲड्रेसवर मला विचारू शकतात. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@ktjmcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.